नाराजी आहे किंवा मनात काही असंतोष आहे, अस्वस्थता आहे, पक्ष सोडायचा आहे, तर मग माणूस सोडून मोकळा होतो. पण अण्णामलाई दिल्लीत जातात, अण्णामलाई अमित शहांना भेटतात, त्यांना पुस्तक गिफ्ट करतात. मग त्या दोघांमध्ये अगदी हसत-खेळत फोटो सेशन वगैरे होतं. मग ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना भेटतात. माणसाला पक्ष सोडायचा असेल तर मग एवढ्या गाठीभेटी, एवढा निरोप समारंभ कशासाठी? मित्रांनो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तामिळनाडूच्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या सस्पेन्सबद्दल. तामिळनाडूच्या राजकारणात सध्या प्रत्येकाच्या तोंडून एकच प्रश्न ऐकायला मिळतोय, अण्णामलाईचं पुढचं पाऊल काय असणार? अण्णामलाई आता पुढे काय करणार? भारतीय जनता पक्षानं तामिळनाडूमध्ये ज्या चेहऱ्याला आपला तरुण, आक्रमक आणि सुशिक्षित नेता म्हणून प्रोजेक्ट केलं होतं, ज्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं होतं आणि नुसतं प्रदेशाध्यक्षपद नाही तर काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. त्याच अण्णामलाईबद्दल असं काय झालं, की ते आता भाजपपासून वेगळे होऊन एक नवा झेंडा, एक नवीन पक्ष, एक नवीन विचारधारा शोधू लागलेत? खरं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि AIADMK जी आहे, यांची युती न होण्यामागे अण्णामलाई यांचंच आक्रमक धोरण कारणीभूत होतं असं म्हटलं जातं. अण्णामलाई यांना तामिळनाडूत भाजपनं स्वबळावर पुढे जावं असं वाटत होतं. ते ज्यांचा इतकी वर्ष विरोध केला किंवा ज्यांच्या विचारधारेच्या विरोधात लढत आलो, त्यांच्यासोबत युती नको असं त्यांचं म्हणणं होतं. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला त्यावेळेला वाटलं, की तामिळनाडूच्या द्रविड राजकारणात जर आपल्याला पाय रोवायचे आहेत, त्यासाठी अण्णाद्रमुकची साथ गरजेची आहे. सूत्रांच्या मते AIADMKनं युतीसाठी अटच ठेवली होती, की अण्णामलाई या चर्चेत कुठेही नसतील, म्हणजे सक्रिय भूमिकेत नकोच. आता ही अट पक्षानं मान्य केली. मग पक्षाने आदेश दिला अण्णामलाईंना, की तुम्ही लांब राहा. तसा मनसेनं आपल्या संदीप देशपांडेंना दिला होता महापालिका निवडणुकीच्या वेळेला. तर पक्षाचा आदेश मानून अण्णामलाई यांनी त्यावेळी कोणतंही बंड वगैरे केलं नाही. माझा अपमान झाला, मी इतकी जोरकस भूमिका घेतली आणि इथं कुठेतरी पक्षाचा एक बेस तयार करतोय, मला बाजूला केलं जातंय. तेव्हा त्यांनी बंड नाही केलं. पण आता निवडणुकांच्या निकालानंतर तामिळनाडूच्या बदललेल्या परिस्थितीत अण्णामलाई यांच्या मनात काहीतरी चाललंय, की ज्यामुळे लोकांना प्रश्न पडलाय, की अण्णामलाई आता काहीतरी वेगळा विचार करतायत. मला वाटतं अचानक अण्णामलाईनं आक्रमक होणं किंवा भाजप सोडण्याचा विचार करणं, या संपूर्ण प्रकरणात एक मोठा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे अभिनेता थलपती विजय. तर विजयने राजकारणात ग्रँड एंट्री घेतली. ती नुसती ग्रँड एंट्री नव्हती, थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. तर कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना विजयला जे काही यश मिळालं आहे, ते पाहून अण्णामलाई यांनाही वाटू लागलं असेल, की लायकी तर माझीही होती. तरुण तर मीही आहे. परिवर्तनाची, बदलाची जी भाषा आहे ती मीही करत होतो. माझे IPS अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे करत असलेलं काम सोडून मी राजकारणात आलो. मग ही संधी मला का नाही मिळाली? आता हिंदुत्ववादी तोंडवळ्याच्या भाजपसोबत राहिल्यामुळे माझी ही कोंडी झाली आहे का? हा विचार देखील अण्णामलाईच्या मनात येणं स्वाभाविक होतं. आणि आता जरी असं असलं तरी एक काळ असाही होता, की तो नोकरी सोडण्याआधी थलैवा रजनीकांत याने जर राजकीय पक्ष काढला, तर त्या पक्षात प्रवेश करण्याच्या विचारात होता. पण रजनीकांतनं माघार घेतली. अ, आपल्या प्रकृती अस्वास्थाच्या कारणांमुळे मी राजकारणात येणार नाही असं सांगितलं. पण त्यामागे एक धोरण होतं. ते धोरण म्हणजे आपलं स्टारडम टिकवणं. उद्या जर निवडणुकांमध्ये पराभव वगैरे पदरी आला, तर आज कुठेतरी थलैवा म्हणून जे आपलं लार्जर दॅन लाईफ इमेज क्रिएट झाली आहे, त्याला धक्का लागू शकतो. रजनीकांतचा पर्याय बारगळला, मग अण्णामलाईकडे दुसरा पर्याय होता, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. आजची त्याची अस्वस्थता आणि तामिळनाडूतलं पॉलिटिकल सायलेन्स पाहता त्यामागची काही कारणं आपण अभ्यासली पाहिजेत. तर अण्णामलाई यांच्या आजवरच्या धडाकेबाज कामांमुळे त्यांना सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांना भाजपनं लांब केलेलं आहे किंवा त्या लांब करण्यामुळे त्यांच्यामध्ये जी आलेली अस्वस्थता आहे,
तर त्यामुळे त्यांचे जे समर्थक आहेत, ज्यांना ही अस्वस्थता कळते, ते त्यांना त्यांचा एखादा नवीन पक्ष काढा किंवा का काढत नाहीत असा सुचवत आहेत. बरं नुसतं पक्ष काढा असं नाही, तर या पक्षाचं नाव, त्या पक्षाचं चिन्ह तेही लोक डिजिटल डिझायनिंग वगैरे बनवून टाकतायत Facebookवर. पण खरं राजकारण हे सोशल मीडियावर नाही तर जमिनीवरच्या मजबूत संघटनेवर चालतं. भाजपकडे पंतप्रधान मोदींसारखा चेहरा आणि अमित शहा यांच्यासारखे राजकीय रणनीतिकार आहेत, त्यांना चाणक्य म्हटलं जातं. अशावेळी भाजप सोडणं हा अण्णामलाई यांच्यासाठी घाईघाईनं घेतलेला आणि एक मोठा धोका पत्करणारा आत्मघातकी निर्णय ठरू शकतो. जरासं मागे जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की दक्षिणेत जे काही घडतं ते सारं फिल्मी स्टाईल असतं. आता हेच बघा ना, अण्णामलाई हे एका सिंगम स्टाईल काम करणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या प्रतिमेतून राजकारणात आले. एक पोलीसवाला जे सरकारी ड्युटीवर बंधनात राहून करू शकत नाही, ते करण्यासाठी नोकरी सोडून राजकारणात येतो, ही खरं तर एखाद्या साऊथच्या सिनेमाची स्टोरीज वाटते आपल्याला. सिनेमातही तसंच दाखवतात. अण्णामलाई हे जेव्हा पोलीस खात्यात होते, तेव्हा अधिकारी म्हणून ते सिंगमसारखे ऑन दी स्पॉट निर्णय घ्यायचे. पण राजकारणात खाकी सोडून जेव्हा तुम्ही खादी परिधान करता, तेव्हा तुम्हाला संयम ठेवावा लागतो. लोकांना आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन जावं लागतं. इथं कुठे अण्णामलाई कमी पडलेत का? तर तसंही नाही आहे. अण्णामलाईच्या पदयात्रांनी तामिळनाडू भारावून गेला होता. अबालवृद्ध त्याच्यासोबत, त्याच्या मागे, त्याच्या पुढे हिंडताना आपण पाहिलेत. केंद्राकडून विशेषतः अमित शहांकडूनही त्यांना चांगलंच सहकार्य लाभत होतं. पण भाजपच्या हिंदुत्ववादी तोंडवळ्यासह तामिळनाडूत राजकारण करणं हे काहीसं अवघड आहे. लक्षात येताच खुद्द अमित शहांनीच अण्णामलाईंना एक वेगळा पक्ष काढून स्वतंत्र राजकारण करण्याचा सल्ला दिला आहे की काय अशी शंका येते मला. असा पक्ष जो द्रविडियन संस्कृतीला अजिबात दुय्यम दर्जा न देता, त्याला धक्का न लावता, त्यातूनही एक प्रकारचं हिंदुत्व बाहेर काढेल. अल्टिमेटली भाजपचा अजेंडा राबवेल. अनेक उलटसुलट चर्चा आहेत ज्या होतात आपल्या अवतीभोवती. पण तुम्ही जर नीटसं डोळे उघडून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की नाराजी आहे किंवा मनात काही असंतोष आहे, अस्वस्थता आहे, पक्ष सोडायचा आहे, तर मग माणूस सोडून मोकळा होतो. पण अण्णामलाई दिल्लीत जातात, अण्णामलाई अमित शहांना भेटतात, त्यांना पुस्तक गिफ्ट करतात. मग त्या दोघांमध्ये अगदी हसत खेळत फोटो सेशन वगैरे होतं. मग ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना भेटतात. माणसाला पक्ष सोडायचा असेल तर मग एवढ्या गाठीभेटी, एवढा निरोप समारंभ कशासाठी? साधा सोपा विषय आहे. म्हणजे हा एक साधा प्रश्न आहे मनात येतो आपल्या. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मला धुरंधर सिनेमातला एक सीन आठवतो. एक जरूरी बात करनी थी। सोच रहा हूँ इन सब कामों के बदले मैं खुद की पार्टी को लेकर सियासत में कदम रखूं। क्या ख्याल है आपका? घबरा गए क्या? अरे आप ही की पार्टी का हिस्सा रहूंगा, मगर एक अलग पहचान के साथ, ताकि मुस्लिम मूवमेंट पार्टी की वोट को काट के मैं आपको दे सकूं। सियाना हो गया मेरा बच्चा। चला तुझे फेटा दे रहा हूं। पाहिलं? आता यावरून तुम्ही समजून जा मला नेमकं काय म्हणायचं आहे. ॲक्च्युली तो धुरंधरमधला जमील जमाली हलकट होता, पण इथं जरासं वेगळं वातावरण आहे. आपली राजकीय कोंडी होते, दुसरीकडे विजयसारखा एक सिनेमा स्टार किंवा सिने स्टार मागच्या 12 वर्षात शांतपणे नियोजन करत करत थेट CM बनला. या नियोजनामागेही कदाचित भाजपचे चाणक्यच होते असं सुरुवातीला बोललं जात होतं. विजय 2015ला मोदींना भेटतो, त्याची चर्चा होते. मग तो सामान्यांचा मसिहा असलेल्या भूमिकांचे सिनेमे लगातार करत जातो. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारा, रस्त्यावर उतरणारा एक नायक, लार्जर दॅन लाईफ असा. आणि मग जाणीवपूर्वक सिनेमांमधून आपली इमेज बिल्डिंग करत करत तो अखेर 2026ला विधानसभेच्या 100पेक्षा जास्त जागा जिंकतो आणि नंतर तांबा पितळ जोडतोड करत तो मुख्यमंत्री बनतो. हा सगळा चॅप्टर आपण धुरंधर पार्ट 1 मानून चाललो तर मला वाटतं अण्णामलाईनं स्वतःचा वेगळा पक्ष काढून एक वेगळीच साखर पेरणी किंवा वैचारिक बीजरोपण या द्रविडियन संस्कृतीच्या मेंदूत आणि मनात करायला घेतलं तर 2031ला हा धुरंधरमधल्या रेहमान बलोचसारखं एक पॉलिटिकल वेपन बनून भाजपला सहकार्य करू शकतो. मला वाटतं आजच्या घडीची शांतता किंवा अस्वस्थता जी आहे ती धुरंधर पार्ट 2 बाहेर पडण्यापूर्वीची असावी असं माझं मत आहे. अण्णामलाई यांच्या या सायलेन्समागे नक्की कोणतं वादळ दडलं आहे, हा सस्पेन्स कधी संपणार
आणि तमिळनाडूच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार हे येणारा काळच ठरवेल. पण एक बात तो तय है कि आग लगी जरूर है, क्योंकि बिना आग के तो धुआं निकलता नहीं. आग कुठेतरी लागली आहे कारण धूर दिसतोय. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.